राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. वैद्यकीय क्षेत्र हे त्यातल्या कामाच्या तासांमुळे, इमर्जन्सी केसेसमुळे कमालीचं धकाधकीचं तर असतंच, पण ते तितकंच स्पर्धेचं आणि चुरशीचंही असतं. ही चुरस वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यापासूनच सुरू होते. डॉक्टर राजीव जोशी लिखित शह काटशह हे पुस्तक 1987 साली घडलेली अशीच एक सत्यकथा उलगडते. ही कथा आहे वैद्यकीय प्रवेशांमध्ये होणाऱ्या गोंधळाची, त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लढ्याची, प्रशासन, विद्यार्थी, पालक आणि वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याय यंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची. वैद्यकीय क्षेत्राची सामान्यांना अपरिचित अशी ही बाजू उलगडणाऱ्या शह काटशह या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. शह काटशह पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजीव जोशी आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याशी संवाद साधतायत 1970 पासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर श्रीराम गीत. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. डॉक्टर राजीव जोशी हे MBBS, MD, बालरोगतज्ञ आणि LLB आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून रुग्णालयांसाठी त्यांनी संगणक प्रणाली तयार केली आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या ICMR संस्थेसाठी संगणक प्रणालीचीही निर्मिती त्यांनी केली आहे. डॉक्टरांविरुद्ध होणारे हल्ले थांबवण्याच्या दृष्टीनं त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. सध्या रुग्ण आणि डॉक्टर यांना न्यायवैद्यकीय सल्ला देऊन कोर्टात न जाता समेट कसा घडवून आणता येईल यासाठी ते प्रयत्नरत आहेत. मेडिको लिगल सोसायटी ऑफ इंडियाचे ते संस्थापक आहेत. नमस्ते डॉक्टर जोशी. नमस्कार. तुमचं एक विलक्षण, सुंदर आणि स्फोटक अशा स्वरूपाचं पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आहे. त्याच्या नावामुळेच सगळं आकर्षण सुरू होतं. चुरस, शह आणि काटशह हा जो काही त्याच्यातला भाग आहे, याच्याबद्दल मी काही थोड्याशा आपण गप्पा मारण्याचा प्रयत्न करू. जरूर. आपण पुणेकर? हो. राहायला सदाशिव पेठेत होतात, मला वाटतं BJ मेडिकलमध्ये असताना. हो हो, अगदी सदाशिव पेठेतला पक्का पुणेकर. दुसरा एक उल्लेख आपल्या पुस्तकात असा आलेला आहे की कल चाचणी करण्याकरता तुमचे वडील मुंबईला तुम्हाला घेऊन गेले. हो. तो सगळं गेली 25 वर्ष माझा प्रांत असल्यामुळे मी एक प्रश्न विचारतो की कल चाचणीमध्ये तुम्हाला ज्या वेळेला सांगितलं गेलं की इंजिनियर पण बनू शकता आणि डॉक्टर पण बनू शकता, पण इंजिनियर बनलास तर चांगला बनशील आणि नाही, इंजिनियर बनलास तर सहज बनशील, डॉक्टर बनलास तर चांगला डॉक्टर होशील, या सगळ्याचं काही बेसिस त्यांनी तुम्हाला सांगितलं का? नाही सांगितलं बेसिस, अनफॉर्च्युनेटली. आणि मे बी त्यावेळेला मी खूप लहान पण होतो. पण मला राग आला होता की मेडिकलला गेलास तर तुला प्रॉब्लेम येईल असं. म्हणजे असं ते होतं, स्वाभाविक आहे, तो अनुभव मीही घेतो. नाही आणि राग आला होता. मग त्याच्यावर दॅट वॉज बेसिस फॉर मी टू गो टू मेडिकल की आय विल टेक दिस चॅलेंज. आणि इंजिनिअरिंग तू सहज होशील आणि मेडिकलला गेलास तर प्रॉब्लेम येतील, तर मग मी जाईन मेडिकल. आणि त्यावेळेला मी राईलकर म्हणून आमचे प्रोफेसर होते, गणिताचे प्रोफेसर होते SP कॉलेज, ते माझ्या मित्राचे वडील. बर. मग त्यांना मी भेटलो जाऊन की काका काय करू. त्यावेळेला काका म्हणायचं त्यांना, तर काय करू. कंचनचा राईलकर तुमचा बॅचमेट? तो नाही, त्यांचा धाकटा मुलगा मुकुंद राईलकर, तो बॅचमेट. तर ते म्हटलं की असं आहे की इंजिनियर झालास तर तुला फक्त इंजिनिअरिंग करता येईल किंवा इतर कुठला उद्योग करता येईल, पण डॉक्टर झालास तर डॉक्टरही करता येईल आणि इतर काही करता येईल. तर तुला आत्ता समजत नसेल आणि मेडिकलला मिळत असेल तर जा, पण मेडिकलला मिळते की नाही ते आधी बघ. आणि सगम मालशे म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असतील, ते साहित्य समीक्षक होते, ते माझ्या आईचे चुलत भाऊ. बरं. तर ते मला म्हणाले की मेडिकलला गेलास तू तर तुझा कोणाचे तरी प्राण वाचवता येतील. आणि माझे आजोबा स्वतःचे डॉक्टर होते, म्हणजे वैद्य होते कोकणातले. त्यांच्याबरोबर मी पुस्तकात आलेला आहे. तर त्यांचा हे तू कर, पुढे चालव. आमची अशी इच्छा होती की आयुर्वेदिक शिक्षण घ्यायला त्यांच्याकडे जायचं, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्या आधीच ते गेल्यामुळे ते झालं नाही. पण तू
मेडिकलला जा असं त्यांनी मला सांगितलं. आणि हे कारण मला जास्ती अपील झालं की समजा उद्या हे म्हणतात त्याप्रमाणे इंजिनिअरिंग मला जास्ती कल आहे माझा, तर मी दुसरं काहीतरी करीन, पण somebody, if I can save somebody's life, I should do it. चुरशीबद्दल आकडेवारी तुम्ही छान पद्धतीत लिहिलेली की इंजिनिअरिंग करता एवढ्या जागा होत्या आणि मेडिकल करता फक्त एवढ्याच होत्या. हो. ती परिस्थिती काही फारशी बदललेली नाहीये, किंबहुना आता तर फारच भयानक झालेली आहे. आता तर वाटच लागलं खरं सांगायचं तर. वाट का लागली असं वाटतं? इंजिनिअरिंग कॉलेज तर भरमसाठ झालेत. बर. आणि मेडिकलला फी इतकी प्रचंड झाले खाजगीमध्ये. ओके. सीट्स वाढल्या आहेत. आणि आताची तर परिस्थिती अशी आहे की गव्हर्नमेंट म्हणते की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयात काढा, आणि त्याप्रमाणे त्यांची वाटचाल सुरू आहे. बर. आणि उत्तर प्रदेशमधली परिस्थिती आता अशी की 3 मेडिकल कॉलेजने एक प्रिन्सिपल अशी परिस्थिती आहे. शिक्षक मिळतच नाही. शिक्षक नाही, 2/3 फॅकल्टी प्रत्येक ठिकाणी आहे. 45% जागा रिकाम्याच आहेत आणि पळवी चाललेली आहे. हा, आणि त्याच्यात नुकसान मुलांचं होतंय ना. म्हणजे प्रायव्हेटमध्ये काय किंवा गव्हर्नमेंटमध्ये काय, शिकवणार कोण हा प्रश्न आहेच ना. बरोबर आहे. आणि वैद्यकीय शास्त्र हे असं आहे की शेवटी कोणीतरी शिकवायला लागतं तुम्हाला. पुस्तकं वाचून शिकणार हे शास्त्र नाहीये. पेशंट तरी तुमचा गुरु होतो किंवा कोणीतरी शिक्षक तुमचा गुरु होतो, पण पुस्तक वाचून कुठली गोष्ट कळते असं नाहीये. एक नाजूक प्रश्न विचारू का? हो, विचारा की. म्हणजे वाटलं तर उत्तर द्या. घरातल्या कोणी जर तुम्हाला विचारलं की डॉक्टर व्हावं का, तर तुमचं उत्तर काय राहील? आताच्या काळात मी सांगेन की नाही. आताच्या काळात मी सांगेन नाही. म्हणजे काटशह करता का चुरशी करता? चुरशी करताही नाही आणि काटशह करताही नाही. आता मी सांगेन की मेडिको लिगल कारणांसाठी तुम्ही मेडिकलला जाऊ नये. म्हणजे अमेरिकेसारखी स्थिती भारतात जवळपास आलेली आहे. अमेरिकेपेक्षा वाईट झाले आता. बर. अमेरिकेत कमीत कमी मारहाण नाहीये. नाही, अमेरिकेत गोळी तरी घालतात, नाही तर तो सोडून दिला जातो. हा, पण बाकीचं सगळं त्यांचं इन्शुरन्सवरती चालत असल्यामुळे बरेचसे खटले पैशात सेटल होतात. आपल्या इथं काय होतं की लोकल गुंड जे असतात, पॉलिटिशियन, माझा असा ठाम विश्वास आहे की पेशंट कधी डॉक्टरला मारू इच्छित नाही किंवा त्याचे नातेवाईक डॉक्टरला मारू इच्छित नाहीत, पण ते अशा कोणाला तरी फोन करतात बाबा असं असं आमचं नुकसान झालंय, आणि तो लाटाकाटा घेऊन 50 लोक घेऊन देतो. बरं. आणि मग तो डॉक्टरची मांडवली करायला बघतो किंवा 5 लाख द्या, 10 लाख द्या, 50 लाख द्या, ह्या लेवलला सध्या चालले गुंडगिरी. ओके. आणि त्याच्यामुळं हा व्यवसाय अतिशय धोकादायक होत आला डॉक्टरला, की जे सिरियस पेशंट घेत होतो पूर्वी आम्ही. माझ्या स्वतःच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं तर माझं हॉस्पिटल जेव्हा मी उद्घाटन केलं तेव्हा डॉक्टर मनोहर जोशी आले होते उद्घाटनाला. मुख्यमंत्री? नाही, म्हणून आपले MJ जोशी. ओके. ते मला म्हणाले की पेशंट मरणार असेल तर म्हणून त्याला बाहेर हॉस्पिटलच्या पाठवू नको. तर दुसरीकडे जाऊन तो जगणार असेल तर त्याला पाठव. म्हणजे तो नक्की मरणार आहे तर तो माझ्या हॉस्पिटलमध्ये मरू नये म्हणून त्याला बाहेर पाठवायचं असं करू नकोस. आणि ते मी 10 वर्ष पाळलं. पण हळूहळू परिस्थिती जशी बदलत गेली, आता आम्ही मरू शकेल असा पेशंट आमच्या हॉस्पिटल ठेवू इच्छित नसतो. ओके. तुम्ही पेडियाट्रिक्स निवडलं. पेडियाट्रिक्समधले तुमचे जे सगळे गुरु आहेत त्यातल्या बऱ्याच जणांच्या बरोबर माझ्या इंटरॅक्शन्स चांगल्या झालेल्या आहेत, गप्पा झालेल्या आहेत. अजय जोशी अनेक वर्ष माझ्या चांगल्या माहितीचे होते. यांनी एक नियम पाळला होता. त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जर असं वाटलं की एखादा बेबी आता वाचू शकत नाहीये, त्याच्यातलं प्रत्येक जण सहसा माझ्या माहितीप्रमाणे किंवा आठवणीप्रमाणे, कदाचित थोडासा बदल असू शकेल, तुम्हाला दुसऱ्या कोणाला बोलवून घ्यायचं असलं तर बोलवा, सेकंड ओपिनियन करता, असं अगदी प्लेनली सांगत असत. खरंय. ती प्रथा पूर्ण बंद झाली म्हणून गोष्टी डिस्टॉर्ट होत गेल्या का हो? तो आता काय झालं की पेशंट्सकडे पैसा इतका की ते म्हणतात की आम्ही पैसा द्यायला तयार आहोत, तुम्ही पेशंटला वाचवा. लहान मूल म्हणा किंवा ICUतले तर माझे मित्र ते सांगतात की पैसे आम्ही देतो, तुम्ही वाचवा. पण पैशांनी तो वाचत नाही ना. नाही, पण म्हणजे या बाबतीत थोडंसं चुरस एकमेकांच्या वरचे आरोप. म्हणजे दुसऱ्याबद्दल काहीतरी बोलतो किंवा तो समजा एक पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे गेला तर तो पहिल्या डॉक्टरबद्दल काहीतरी बोलतो. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि आम्ही सगळ्यांना ते सांगतो की प्रत्येकजण चुका करत असतो. तर तुम्ही चुका झाल्या तर त्या डॉक्टरशी कन्सल्ट करा, त्याला सांगा परत. आणि हे माझ्या बाबतीत अजय जोशी सरांनी केलं की सुरुवातीच्या काळात माझे पेशंट उल्लेख आहे की त्या पेशंटला तुमच्याकडे पाठवून दिलं, त्यांनी परत पाठवलं माझ्याकडे. मला फोन करून सांगितलं की तुला समजलं नाही का, हे असं आहे. त्यांना सहज शक्य होतं की त्याला काय अक्कल नाहीये,
तुम्ही त्याच्याकडे कसं म्हणजे एक जाता. वाक्य पुरलं असतं. स्टँडर्ड आहे. हां. किंवा मी तर म्हणतो की मी असं एक्सपिरियन्स केलं की प्रिस्क्रिप्शन नुसतं हातातलं टाकून दिलं, हे बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो, त्यांनी सुद्धा डॉक्टर इंडिकेट करू शकतो की तो डॉक्टरला काही समजत नाही. एक स्टँडर्ड वाक्य आहे ना, वेळेत आलात नाहीतर काय झालं असतं. हा, म्हणजे इथेच सगळं संपतं. इथं सगळं संपतं. म्हणून मी दुसरं एक उदाहरण दिलं की एका डॉक्टरकडचा पेशंट एका सिनियर स्त्री रुग्ण तज्ञाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की नाही, ते म्हणतात ती ट्रीटमेंट बरोबर तिथंच द्या. हे फार महत्त्वाचं आहे. त्या जनरेशनचे लोक पाळत होते. आता मला वाटतं की ती चुरस थोडी माझ्याकडे पेशंट कसं येईल घेण्यासाठी थोडी लूज लँग्वेज वापरली जाते आणि त्याच्यामुळे थोडीशी क्रिटिकल सिच्युएशन तयार होते डॉक्टरांच्या बाबतीत, की वाईट तर न बोलता इंडिकेट करतात की तुम्ही कम्युनिकेशन आणि बेडसाईड मॅनर्स हे तुमच्या जनरेशनच्या आसपासच संपले असं म्हटलं तर शिकवणं शिकवलंय आम्हाला, पण आम्हाला प्रॉब्लेम आमची जनरेशन ते पुढे पसंत करू शकले नाही असं म्हणून आम्हाला शिकवलंय. कारण तुमच्या जनरेशनला शिकवणारे सगळे होते तसे, आम्हाला शिकवले, पण आमची जनरेशन ते पुढे पसंत नाही करू शकले असं मी म्हणेन. ओके, हे अगदी तुम्ही मोकळेपणाने सांगतो, कारण की ती कॉम्पिटिशन वाढत गेली. तर पैसे इतके भरमसाठ भरून ॲडमिशन घेतलेले हॉस्पिटल मेडिकलला, ते रिकवर कसे करायचे हा त्या मुलांच्या म्हणजे मॉनिटरी सगळ्या गोष्टी ज्या काही होत्या तर त्या आता डॉमिनेट करायला लागलेल्या आहेत. आणि ह्या इंडिव्हिज्युअल डॉक्टरला नाही, हॉस्पिटल्सना मॉनिटरी गोष्टी डॉमिनेट करायला लागल्यात. तुम्ही जर का बघितलं की काही ॲक्टिव्हिटीज हॉस्पिटलमध्ये ज्या चालतात, उदाहरणार्थ हेल्थ चेकअप कॅम्प हा एक जर का विषय तुम्ही घेतलात, त्यांनी खरोखर किती रुग्णांचा फायदा झाला आत्तापर्यंत ह्याचं स्टॅटिस्टिक्स कोणी दिलेलं नाही. परंतु एक 4 रिपोर्ट्समधले 2 रिपोर्ट्स ॲबनॉर्मल आहेत तुमचे, मग आता अजून टेस्ट करा, मग अजून टेस्ट करा. हा जो एक ट्रेंड सुरू झाला आहे त्याच्यामुळे थोडासा मी असं म्हणेन की विश्वास लोकांचा वैद्यकीय व्यवसायावरचा पण उडत चालला आहे. तर आजकाल पेशंटला विचार तुमचा डॉक्टर कोण, तर आमचा कोणीच डॉक्टर नाही, म्हणजे आमचा जनरल प्रॅक्टिस तर कोणी नाही किंवा आमचा घरचा डॉक्टर कोणी नाही, अशी एक परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा मग कन्सल्टंट, सुपर कन्सल्टंट, ज्यांना पेशंटशी बोलायला वेळ नाही. आता जरा आपण पूर्णपणे वैद्यकीय व्यवस्था आणि बाकीच्या गोष्टींकडे येऊ, जो तुमच्या पुस्तकाचा गंभीर आणि महत्त्वाचा भाग आहे. यातला माझा एक बेसिक प्रश्न असा आहे की या सगळ्या घटना आहेत त्या 40 वर्षापूर्वीच्या आहेत. नाही, घटना 40 वर्षापूर्वीच्या आहेत. म्हणजे हॉस्पिटल 94 सालापासून, ठीक आहे तुम्ही म्हणतात बरं की काही घटना आता 84 सालापासूनच्या काही घटना आहेत, काही घटना 94 नंतरच्या आहेत. म्हणजे तुमची स्वतःची कोर्ट केस किंवा नंतरची कोर्ट केस, या घटनांबद्दल मी आता बोलतोय. पुस्तकाचा दुसरा भाग. ओके, हां, ओके. या 40 वर्षात तुम्ही का नाही लिहिल्यात? नाही, मी लिहिलं तेव्हाच ऍक्च्युली. बर, ते प्रकाशित करावं की नाही याच्याबद्दल खूप दुमत होतं. मग त्याच्याबद्दल कोणाचं ऑब्जेक्शन होतं पब्लिश करू, पण पब्लिशर्स तयार नसायचे कोणी तयार वाचायला, पब्लिश करायला. पण ते म्हटले की हे खूप स्ट्रॉंग आत्ता आहे आणि की ज्युडिशियरीबद्दल काही कॉमेंट त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे हे नको पब्लिश करायला, आम्हाला ते करायचं नाही. तर आता हा जेव्हा पुस्तकाचा पहिला भाग लिहिला आणि त्याच्यातून सुद्धा काही शह आणि काटशाचे विषय निघाले, त्यावेळेला मग मी राजूशी डिस्कस केलं की हा पण एक भाग माझा अनपब्लिश्ड आहे आणि 50 पहिले लेख माझे लोकांनी वाचलेत, ॲप्रिशिएट केले, त्याचे ते ब्लॉग स्वरूपात भरपूर व्हायरल झाले होते. तर त्याच्यामुळे त्यांना कदाचित दुसरा भाग वाचायला आवडेल. आणि आता जी ज्युडिशियरीची पद्धती ती तेव्हापेक्षाही खराब आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल फार काही ऑब्जेक्शन याचं कारण नाही. तर ते त्यांना पटलं आणि त्यांनी त्यांचं लिगल ओपिनियन घेतलं आणि लिगली असं ठरलं की आय विल बी रिस्पॉन्सिबल. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नावाचा प्रकार या सगळ्यामध्ये कुठेही नाहीये. हे नाही, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असं तर त्याच वेळेला मला त्या जजेसनी सांगितलं असं की कंटेम्प्ट झाला तुमचा. माझ्यावर कंटेम्प्ट पिटिशन फाईल केला होता महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने. ओके, की कोर्टाने सांगून सुद्धा हा मागे घेत नाही केस त्याची. मला तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोर्टात दम दिला होता की तुमची MBBS डिग्री कॅन्सल करू, ओके, MD डिग्री कॅन्सल करू. त्याच्याबद्दल जरा विस्ताराने सांगताय? हो, नावं नाही मी घेणार, परंतु माझे वकील जे होते ते माझ्याबरोबरचे आणि ज्युनियर मित्र होते. म्हणजे रिलेटिव्हली कोर्टाच्या बाबतीत विचार केला तर ते वर ज्युनियर. तर त्यांना केस फाईल केल्यानंतर जजेसने असं सांगितलं की तुम्ही ही केस मागे घ्या, नाहीतर आम्ही तुमच्या क्लायंटची MBD किंवा MBBS डिग्री कॅन्सल करू. चक्क कोर्टात सांगितलं? कोर्टात सांगितलंय, ओपन कोर्टात सांगितलंय. आणि माझे वकील म्हणायचे की ह्याचा काही संबंध नाहीये, तुम्ही केसच्या मेरिट्सकडे बघा.
पण ते कोर्टाला असं नाही म्हणायचं की तुम्हाला पॉवर नाही हे काय करायची. हायकोर्टातला एक प्रसंग आहे. तुमचे वकील आणि त्या इंग्लंडमधनं आलेल्या वैदेही मॅडम दोघं जण तुम्हाला मागून सूचना देत आहेत आणि त्या हिअरिंग नंतर तुम्ही अस्वस्थ झालायत आणि पुढच्या वेळेला स्वतःच मी आर्ग्यू करणार म्हणून डिक्लेअर करताय. त्या रात्री तुमच्या मनात काय काय होतं ते जरा विस्ताराने सांगा. आणि प्रत्यक्ष कोर्टात हिअरिंग करताना तुमच्या मनात धाकधूक किती होती? नुसतं हायकोर्ट म्हटलं तरी माझ्या पोटात आत्ताही गोळ्या येतोय आणि तुम्ही तर जाऊन थेट आर्ग्यू करायला सुरुवात केलीत. नाही, याचं कारण सांगतो मी की मी त्यांच्याबरोबर त्यावेळेला हिअरिंगला माझ्या ॲडमिशनच्या केसच्या वेळेला व त्या केसच्या वेळेला प्रत्येक वेळेला मी बरोबर जात होतो. त्यांचं काय चाललं ते मी बघत होतो. आणि ते मित्र आहेत माझे किंवा ती माझ्या भावाची मैत्रीण आहे. त्यांची डिफिकल्टी मी समजू शकतो की ते कॅनॉट क्रॉस देअर बाउंड्री, हे मला कळत होतं. तर आता ह्याच्याबद्दल उपाय काय याच्यावरती की आपल्याला तर ते लढायचं आहे पण त्यांना सुद्धा काही लिमिटेशन आहे. तर याच्यावरती स्वतः आर्ग्यू करता येईल का? तर ते मी काही लोकांना विचारलं की स्वतःला करता येतं का? तर मला कळलं की मला करता येतं. त्यावेळेला मला सत्यरंजन साठे म्हणून जे लॉ कॉलेजचे प्रोफेसर होते, प्रिन्सिपॉल होते, त्यांनी मला सांगितलं की तू लायब्ररीत जा, तू स्वतः वाच, लायब्ररीत तुला मी परवानगी देतो, तू आर्टिकल 14 काय आहे, आर्टिकल 21 काय आहे याची तू माहिती करून घे आणि मग तू ठरव की आपल्याला हे करायचं की नाही. वकिलांनी जे ड्राफ्ट केले ते तू सोडून दे, तू ठरव की हा. भारतातला एक सर्वोत्तम शिक्षक तुमच्या पाठीशी उभा राहिला. ते उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की तू कर. आणि त्याचं कारण माझ्या भावाचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले होते. त्यांनी LLB तिथून केलं होतं आणि त्यामुळे मला बळ मिळालं की आपण हे करू शकतो. आणि हायकोर्टच्या जजची पॉवरच नाही की तो माझी MD डिग्री कॅन्सल करेल. इथपर्यंत कन्क्लुजनला मी आलो. ते डॉक्युमेंट मी माझ्याकडे ठेवलं. उद्या जर का कोणी मला म्हटलं, मी सांगेन की हे डॉक्युमेंट बघा. हायकोर्टचा जज असं म्हणू शकेल कदाचित की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी यांची डिग्री ठेवायची की कॅन्सल करायची हे ठरवावं. पण मी त्याची डिग्री कॅन्सल करतो अशी ऑर्डर ते पास नाही करू शकत. हा अधिकार दिली डिग्री महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी ऑन सर्टन पॅरामीटर, कॅन्सल ते करतील ऑन सर्टन पॅरामीटर. आणि ज्याच्यात आम्ही गव्हर्नमेंटच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही लढतोय किंवा सरकारी वकिलाच्या किंवा त्याच्या मुलाच्या वकिलाच्या करप्ट प्रॅक्टिसेसबद्दल आम्ही लढतोय, कोर्टाच्या ऑर्डर बदलणाऱ्या वकिलाच्या विरुद्ध आम्ही लढतोय. तर त्यावेळेला माझ्या MD डिग्रीचा कॅन्सलेशनचा प्रश्न येतो कुठे? तर माझ्या MBBSचा कॅन्सल करायचा प्रश्न येतो कुठे? हा झाल्यामुळे मी ठरवलं की ह्या लेवलला आता त्यांना लिमिटेशन आहे, तर त्यांना सांगू की तुम्ही थांबा, मी जातो पुढे. आणि त्यांनी ते ॲक्सेप्टेबल ग्रेशियसली की आपली मैत्री राहिली पाहिजे. आणि ते मग नंतर सपोर्टिंग रोलमध्ये राहिले. आणि मी म्हटलं की मी बोलतो नाही. त्यावेळी मी शेवटचं जे आर्ग्युमेंट केलं हायकोर्टमध्ये, तुम्ही ते वाचलं असेल कदाचित, की माणुसकी म्हणून आम्ही त्याला कंटिन्यू करून देतो. ओके. त्या ज्याला इलिगल ॲडमिशन दिले त्याला माणुसकी म्हणून कंटिन्यू करून देतो. मी त्यांना म्हटलं की इतरांना अमानुष नाही का, जे एलिजिबल आहेत. इंटरेस्टिंग म्हणून एक जो शब्द टाकलेला आहे, जो तुम्ही इन बिटवीन द लाईन घातलेला आहे, तो तिथेच सुरू होतो. हां, अमानुष, ह्याला माणुसकी म्हणून मी इलिगल ॲडमिशन कंटिन्यू करतो. म्हणजे लिगली एलिजिबल लोक रांगेत उभे आहेत, त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्यावरती अन्याय होतो. त्याचं काय? मी कोर्टाला असं म्हटलं की तुम्ही 1 सीट वाढवू शकत तर 10 वाढवा. म्हटलं 10 कशा वाढवता येतील, कारण की ते टीचर स्टुडंट रेशो असतो. म्हटलं बरोबर आहे ना, मग 1 कसं वाढवता येईल तुम्हाला? ते मला म्हटलं की वी डोंट डू यू थिंक दॅट यू डोंट हॅव पॉवर. मी त्यांना म्हटलं की इफ यू हॅव पॉवर यूज इट फॉर 10 पीपल. ओके. नाही तर ते एकाला पण वापरू नका. असाच दुसरा एक जरा वेगळा प्रश्न, या सगळ्या केसचं वर्णन BJ मेडिकलमधले मार्टचे मेंबर्स, तुमचे कलिग्स, विद्यार्थी, शिक्षक हे सगळं ऐकत होते. एका कम्युनिटी विरुद्ध एकटा माणूस तिथे जाऊन लढतोय याच्याबद्दलच्या त्यांच्या रिॲक्शन्स या व्यक्त झाल्या किंवा न व्यक्त झाल्या तरीसुद्धा काहीतरी व्हायलंट स्वरूपाच्याच असणार आहेत. म्हणजे मी एक छोटं उदाहरण देतो. एखादा माणूस जर सिस्टीम विरुद्ध लढायला लागला तर तो हॉटेलमध्ये गेला तर त्याच्या टेबलावर कोणी बसायला सुद्धा धजत नाही. विजेच्या कॅन्टीनमध्ये जोशी शिरलेत तर तिथनं त्यांना चुकवून बाहेर पडणारी लोक तुम्हाला नक्कीच भेटली असतील. असे काही इन्सिडेन्सेस तुम्हाला आत्ता सांगता आले तर त्या काळातले, की तुम्ही केस लढताय आणि या सगळ्याच्या संदर्भातल्या लोकांच्या रिॲक्शन्सनाही तोंड देताय? लोकांच्या रिॲक्शन्स होत्या, काही सह्या करायचे माझ्या त्या मेंबरशिपच्या फॉर्मवरती, काही निघून जायचे, काहींनी दमदाटी केली.
तर दमदाटी केल्यानंतर माझ्या एका मित्राने मला फोन करून सांगितलं की हे माझ्या कानावरती आलं आहे की तुला दमदाटी झाली. हा पॉलिटिकल सर्कलमधला मित्र होता. उद्यापासून तुझ्या अंगाला कोणी हात लावणार नाही किंवा दमदाटी करणार नाही, ओके, ह्याची काळजी आम्ही घेऊ. बरं, तुला जे करायचं ते तू कर, तू तर चांगलं काम करतोयस. आणि त्या दिवसानंतर त्यांनी काय केलं ते मला माहीत नाही, पण त्या दिवसानंतर कोणी मला व्हायलन्स किंवा फिजिकल अब्यूज किंवा व्हर्बल अब्यूज केला नाही. बिझे आणि ससूनच्या आवारामध्ये बाहेर तो विषय आला नाही. बरं, बाहेर सुद्धा आला. इव्हन लोक मला तुला ट्रेनमध्ये मारतील, बॉम्बेला जातोस तू रोज, तर कुठेही काही झालं नाही. म्हणजे ते मी त्या नाव घेत नाही आत्ता मुद्दाम कळतं, अख्ख्या पुस्तकात कोणाचीच नावं घेतली नाही. म्हणून मी फक्त त्यांचे आभार मानत आता की त्यावेळेला असा सपोर्ट मला मिळाला की कोणी तुमच्या अंगाला हात लावू शकणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. आता रिसेंटली काही केसेस मी स्वतः आता पार्टिसिपेट करतो हिअरिंगमध्ये, मी स्वतः आर्ग्यू करतो. तुम्ही काहीतरी आरजी कार केसमध्ये सुप्रीम कोर्टात चंद्रचूडांच्या समोर होय आर्ग्यू केलंय. मी आर्ग्यू केलं. मी त्यांना हे सांगेल की तुमच्या जे ऑर्डर्स आहेत त्यातल्या काही त्रुटी आहेत त्या भरून काढल्या पाहिजे. ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि ते म्हटलं की इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला आम्ही तुम्हाला परत कन्सल्ट करू. त्या केसच्या संदर्भात अजून पुढच्या हिअरिंग्ज व्हायची आहेत काही? त्याच्यात अजून भरपूर हिअरिंग्ज होतील. आताशी नॅशनल आरजी कारमध्ये तुम्ही त्या तुमच्या मेडिकल लिगल असोसिएशन तर्फे रिप्रेझेंट करताय? होय होय, मेडिकल लिगल सोसायटी ऑफ इंडिया आम्ही फॉर्म केली 2022 साली. त्याच्यातर्फे आतापर्यंत निरनिराळ्या 8 केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन फाईल केलं. ओके, त्यात मी स्वतः इन पर्सन आर्ग्यू करतो. आणि 9वी केस आहे की ज्यात आम्ही आरजी कारमध्ये आम्ही फाईल म्हणजे PIL तुम्ही हे करता. हो. आणि आज काल संध्याकाळी आम्ही ही जी केस आहे ॲडव्होकेट्सची केस आहे, ॲडव्होकेट्सचं कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमधून बाहेर काढलं. बरं. आणि एका जजने त्यात केलं की डॉक्टर्सना सुद्धा बाहेर काढावं असं निर्णय कोर्टाने घेण्यासाठी ही केस आम्ही सिनियर हायर बेंचला रेफर करतो. तर 7 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर पास केली की अशा रिव्ह्यूची गरज नाही आत्ता. आणि ती ऑर्डर आम्हाला 12, 13, 14 नोव्हेंबरपर्यंत कुठेही मिळत नव्हती. पास करून सुद्धा मिळत नव्हती. पण लाईव्ह लॉच्या एका रिपोर्टरनी ती रिपोर्ट केली की असं असं जजमेंट झालं आहे. मी तिला विचारलं की मला ऑर्डर दे. तर तिला मी फॉलोअप केला. तर तिने मला परवा म्हणजे 29 नोव्हेंबरला ती ऑर्डर मला मिळाली. आणि असं असतं की 30 दिवसाच्या तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट अपील फाईल करायला लागतं. तर त्याच्यावरती चर्चा करून सगळं करून काल संध्याकाळी 7 वाजता मी ती केस फाईल केले आणि आज सकाळी त्याला नंबर मिळाला. म्हणजे 7 नोव्हेंबर म्हणजे आज 6 तारीख आहे. म्हणजे आम्ही 30व्या दिवसाच्या ती केस फाईल केली. आता त्याचं हिअरिंग पुढे होईल, त्याचं काय होईल ते पुढची गोष्ट आहे. पण वी आर फायटिंग ऑन इच इश्यू विच इज रिलेटेड टू डॉक्टर्स ॲज वेल ॲज पेशंट्स. डॉक्टरनी वकील बनायचं याची सगळ्याची सुरुवात सर्जन सान्यांपासून झाली माझ्या आठवणीप्रमाणे. होय, बरोबर आहे ना? होय, बरोबर. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही ती बॅटन पुढे चालवताय. तर या सगळ्याच्या प्रवासाबद्दल अशाच पद्धतीत डॉक्टरनी अवेअरनेस वाढवावा असं तुम्हाला वाटतं का? डॉक्टरांचा अवेअरनेस वाढलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मेडिकल लिगल सोसायटी ऑफ इंडियाचं पहिलं एम असं आहे की डॉक्टरांना ट्रेनिंग देणं. तर त्यासाठी दर शनिवारी आम्ही 2.5 ते 5.5 असे 13 शनिवार असा एक कोर्स चालवतो. आणि तो कंटिन्यू होतो. 14व्या शनिवारी परत पहिलं लेक्चर सुरू होतं, पहिलं 2.5 सेशन सुरू होतो. असं गेली 2 वर्षात आम्ही जवळ 250 डॉक्टर्सना ऑनलाईन ट्रेनिंग दिलं आहे. आणि ह्याला आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची मान्यता मिळाली. तर त्यांच्या ॲक्रेडिटेशनसाठी आता मला जे मेसेज तुमच्याकडे बाहेर बघत होतो ते मेसेज त्यासाठी की उद्याच्या कोर्सला आम्हाला 1 दिवसासाठी ॲडमिशन द्या. ओके. तर आम्ही असं म्हणतो की हौसे कशाही पद्धतीने एका दिवसासाठी तरी या, त्या दिवसापुरतं तरी ऐका, कायदा वाचायला शिका, काहीतरी कानावरती पडू दे कायद्यासंबंधी, आपल्याला गरज आहे त्याची माहितीची. आणि मग बरेचसे त्यातले स्टुडंट्स पुढच्या कोर्सला ॲडमिशन घेतात. म्हणजे एखादा सेशन आत्ता अटेंड करून गेले की पुढच्या वेळेला त्याला ते ॲडमिशन, ॲडव्हान्स सर्टिफिकेट, ॲडव्हान्स डिप्लोमा, आम्ही सर्टिफिकेट देतो पार्टिसिपेशनचं. पण आता आम्ही एका युनिव्हर्सिटीवर इंटरॅक्शन करतो की त्यांनी ॲडव्हान्स त्यातला काहीतरी कोर्स करावा किंवा LLB झालेल्या डॉक्टर्सना LLMसाठी प्रवेश द्यावा, असं काहीतरी चर्चा चालू आहे. पण त्याच्याबद्दल मी आत्ता फार विस्ताराने बोलणं बरोबर नाही, कारण की ते इज इन द मेकिंग. ओके. कॉम्प्युटरच्या संदर्भात तुम्ही 90 साली बऱ्यापैकी प्रावीण्य मिळवलं होतं. होय. ICMR करताही तुम्ही डेटा कलेक्शनचं काम करत होतात. होय. त्याच वेळेला
अशा स्वरूपाचा काहीतरी आरोग्य विज्ञान विद्यापीठाबरोबर कोर्स डिझाईन करायचा, याच्याबद्दल काहीतरी आपलीही चर्चा थोडीशी झाली असं मला एक आठवतंय. 12 वर्ष झाली असेल त्याला. 2015 मध्ये झालं, 15 मध्ये झालेलं आहे. या सगळ्याचा सध्याच्या यंग आणि स्मार्ट जनरेशनला फायदा होईल का, ते नुसतं गुगल पुरतं राहील? नाही, गुगल पुरतं नाही. म्हणजे आत्ताचा 10वीचा किंवा 12वीचा मुलगा जसा कॉम्प्युटर सॅव्ही असतो, त्याचं टेक्नॉलॉजीमुळे डॉक्टर्सही कॉम्प्युटर सॅव्ही झालेत आहेत ना. व्हेरी ट्रू. पण त्या सॅव्हीनेसचा रिअली उपयोग कसा करून घ्यायचा याच्याबद्दल आता काय की जी सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यासाठी, फॉर एक्झाम्पल मी जे सॉफ्टवेअर डेव्हलप केले ते डेटा कलेक्शन आणि इट्स ॲनालिसिससाठी डेव्हलप केलं. पण बरीचशी मार्केटमध्ये सॉफ्टवेअर ते ॲनालिसिसच्या भागात फार पडत नाही. डेटा कलेक्शन आणि रिपोर्टिंग एवढाच त्याचा भाग असतो. इंडिव्हिज्युअल केस पेपर छापून टायपरायटर सारखा वापर थोडक्यात केला जातो. म्हणजे प्रिलिमिनरी AI सारखा तो वापर केला जातो. AI सुद्धा नाही फार, मी म्हणणार की AI फार मिसनोमर आहे. ओके. डेटाबेस मध्येच काय आहे तुमच्या, हेच तुम्ही जर का सर्च केलं तर देखील तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. AI ही खूप ॲडव्हान्स गोष्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली AIचा उपयोग हा फार ॲडव्हान्स लेवलला होईल. बेसिक डेटाच नाही आहे ना डॉक्टरांकडे. आणि अनफॉर्च्युनेटली जी सॉफ्टवेअर्स आहेत ती अगदी त्रोटक माहिती गोळा करण्यासाठी उपयोगी पडतात. मेडिकल स्टुडंट जे असतात, जे MD करतात, ते त्यांच्या डेटासाठी अजूनही केस पेपर्स घेऊन त्याच्यावरून एक्सेल शीट करून डेटा तयार करतात. सो ज्या पद्धतीने मेडिकल फील्डमध्ये कम्प्युटरचा उपयोग व्हायला पाहिजे तो अजूनही होत नाही आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, परंतु बऱ्याचशे फॅक्टर्स त्यात आहेत. त्याच्याबद्दल विस्ताराने चर्चा करायची झाली तर आपण मला वाटतं वेगळ्या पद्धतीने एक कार्यक्रम वेगळा करायला लागेल. तो तासभराचा अनएंडिंग कार्यक्रम आहे असं म्हणायला काय हरकत नाही. सध्याची वैद्यकीय शिक्षण व्यवस्था आणि सध्याच्या संदर्भात त्या व्यवस्थेमधली चुरस, याला काही लिमिटेशन घालण्याकरता तुमची काही सजेशन आहे का? सजेशन अशी आहे की हे जे गव्हर्नमेंटने चालवलं किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला मेडिकल कॉलेजला कन्व्हर्ट करू, हे चुकीचं आहे. बरं. कारण तुम्हाला तेवढी फॅकल्टीच नाही. म्हणजे शिकवायलाच शिक्षक नाहीत तर तुम्ही काय शिकणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की पैशाचा खेळ आहे. ज्याला मेरिट आहे त्याच्या आईवडिलांकडे पैसे नसतील तर त्याला ॲडमिशन मिळत नाही. ज्याच्याकडे मेरिट नाही त्याच्या आईवडिलांकडे पैसे तर लोक कोटी कोटी रुपये बॅगमध्ये घेऊन त्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या रांगेत उभे असतात. मग ते पैसे रिकवर करण्यासाठी काय करायचं ते करतील, ते कुठल्याही थराला जातील. त्याचा कुठेतरी बॅलन्स घालून जी मुलं हुशार आहेत, कारण मेडिकलचं ज्ञान मिळवणं हे खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. त्याच्यासाठी काही एक बेसिक लेवलचा इंटेलिजन्स तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्ही त्या फील्डमध्ये असल्यामुळे थोडं ह्युमन टच असला पाहिजे, थोडंसं टीमवर्कमध्ये काम करायची तयारी पाहिजे. ह्या ज्या गोष्टी तुम्ही ज्या असेस करता तर त्या असेस केल्या गेल्या पाहिजेत मेडिकलला ॲडमिशन मिळण्यापूर्वी. म्हणजे थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की पैसे तुमच्याकडे आहेत की नाही याच्यापेक्षा तुमची ॲप्टिट्यूड आहे की नाही, जे इंग्लंडमध्ये चालतं किंवा जे अमेरिकेत चालतं की तुम्ही आधी काय काम केलं आहे, तुम्ही कुठल्या डॉक्टरांबरोबर काही केलं आहे का एखादा प्रोजेक्ट, तर तुम्ही रिसर्चमध्ये काही पार्टिसिपेट केलं आहे का, हे बिफोर कमिंग टू मेडिसिन त्यांनी जर का केलेलं असलं. आपल्याकडची सिस्टीम चुकीची आहे की 12वीच्या मार्कावरती किंवा काय एंट्रन्सवरती तुम्ही ॲडमिशन देता, विच इज बेस्ड ऑन हिज ॲबिलिटी टू गेट मार्क्स इन दॅट. त्या आपण काय म्हणू, परीक्षेत मार्क मिळण्याची ॲबिलिटी ही वेगळी असते. माझ्या मते दॅट इज टेक्निक आहे एक वेगळं. परीक्षेत मार्क मिळवणे किंवा CETमध्ये मार्क मिळवणे टेक्निक आहे. त्याच्या बेसिसवरती तुम्ही ॲडमिशन देता, पण त्याच्यात तुमची ॲप्टिट्यूड टेस्टिंगची काही त्या टेस्टमध्ये आहे का ज्या विषय बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयांची टेस्ट होते, हा मोठा विचार करण्याचा भाग आहे. कारण की जर का ॲप्टिट्यूड टेस्ट न करता तो माणूस डॉक्टर झाला आणि त्याच्यावरती 1 कोटी रुपये त्याच्या वडिलांनी किंवा 2 कोटी रुपये खर्च केले असतील तर विल बिकम अ मनी मेकिंग मशीन. ग्रॅज्युएट झाल्यानंतर डायरेक्टली कोणची ब्रांच घ्यायची PG नीट दिल्यानंतर, याच्याऐवजी त्या ब्रांचला तो सुटेबल आहे का याच्याबद्दलचं काही ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा काही त्याच्याबद्दलचं तुमच्या सजेशन्स आपण चर्चा करतोय त्या नुसत्या सजेशन पातळीलाच आहेत. करेक्ट. त्या प्रत्यक्षात NMC कडनं काही इम्प्लिमेंट होतील वगैरे असं नाही आहे. पण ऐकणाऱ्यांच्या करता म्हणजे आत्ताचं कसं झालं की मनी मेकिंग मशीन म्हणून डरमॅट घेऊ, रेडिओलॉजी घेऊ, म्हणून नाही, आता उलट झालं. सेफ इंटरॅक्शन, पेशंट बरोबर भांडणं नकोत, मार खायला नको,
कुठेतरी बसलेले निवांत काम करू, रात्री उठायला नको. आता परवाचा पेपरला वाचलं तर पहिल्या 100 मुलांपैकी 90 लोकांनी नॉन सर्जिकल ब्रांचेस चूज केले. तेच म्हणजे हा जो सेफ बेट म्हणून प्रकार आहे, करेक्ट. याच्याऐवजी काही तुम्ही बदल सुचवाल का? नाही, ह्याच्यासाठी कारण तुमच्या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यावर हा बदल सुचवण्याची तुमची एक काही ना काहीतरी विचारधारा सुरू झालेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांसाठी संरक्षणाचे कायदे जे आहेत ते खूप सुधारले पाहिजे. ओके. देर इज आत्ताचा जर का तुम्ही महाराष्ट्रातला कायदा बघितला तर तो इतका कमकुवत कायदा आहे. आणि मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगू शकतो की मी कोर्टात केस फाईल केल्यानंतर, मी PIL फाईल केली कोर्टामध्ये, तर हायकोर्टात गव्हर्नमेंटने जे ॲफिडेव्हिट दिलं त्याच्यात 1318 अटॅक्सपैकी फक्त 5 लोकांना शिक्षा झाली 2015 ते 2020 मध्ये. एवढे कमकुवत कायदे आहेत. पण केरळामध्ये मी आर्ग्यू केलं 8 मिनिटं. आता मी स्वतःची स्तुती म्हणून सांगत नाही, पण गंमत कशी होते ते बघा. केरळामध्ये पहिल्यांदा आय हॅव टू प्रूव्ह की माझा लोकल स्टँड आहे. ते झाल्यानंतर मी 8 मिनिटं आर्ग्यू केलं. 8 मिनिटानंतर ऑनरेबल जज वॉज स्पीकिंग इन मल्याळम. एक 20 मिनिटं ते मल्याळममध्ये बोलत होते. मला काही कळलं नाही काय बोलतायत ते. 20 मिनिटानंतर त्यांनी सांगितलं डॉक्टर जोशी कम आफ्टर 4 वीक्स. एवढं सांगितलं. तेव्हा मला कळलं की पुढची डेट दिली आहे. तर तिथं IMAचे वकील कोर्टात हजर होते. त्यांनी केरळाच्या IMAच्या प्रेसिडेंटला फोन केला. ते म्हटले कोण ते डॉक्टर जोशी आर्ग्यू करत होते? ते म्हटलं ते अशा मेडिकल लिगल सोसायटीचे ते आहेत. म्हटलं जज वॉज प्रेझिंग हिम फॉर 20 मिनिट्स की आत्तापर्यंत ही जी केस एवढे दिवस चालली त्यात ह्यांनी जे पॉईंट सांगितले ते एकाने सांगितलेले नाही आहेत. आणि आम्ही गव्हर्नमेंटला सांगू शकत तुम्ही कायदा करा, पण आम्ही एवढं नक्की म्हणू की यांच्या रेकमेंडेशनचा तुम्ही विचार करा. आणि मला अभिमान वाटतो सांगायला की आम्ही ज्या रेकमेंडेशन्स दिल्या त्या केरळ गव्हर्नमेंटने सगळ्या कायद्यामध्ये इम्प्लिमेंट केल्या. आणि दुर्दैवाने त्या मुलीची हत्या झाली एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. त्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात कोर्टामध्ये हिअरिंग झालं. 2 तास 3 तास हिअरिंग झालं. आणि तेव्हा कोर्टाने त्यांना विचारलं की तुम्ही काय करणार आहात ते सांगा, नाही तर आम्ही आमच्या डायरेक्शन्स देतो. ओके. त्याच्यानंतर 8 दिवसात ऑर्डिनन्स आला आणि 3 महिन्यात ॲक्ट आला की जो केरळातला 23 सप्टेंबर 2023ला भारतातला सगळ्यात स्ट्रॉंग ॲक्ट तयार झाला. ते आम्ही कम्युनिकेशन कर्नाटका गव्हर्नमेंटला पाठवलं विथ कर्नाटका लॉ कमिशन रिपोर्ट. आणि 24 जुलै 2024 रोजी म्हणजे आत्ता काही दिवसापूर्वी कर्नाटका स्टेट गव्हर्नमेंटचा ॲक्ट झाला, जो आजच्या घडीला भारतातला स्ट्रॉंगेस्ट ॲक्ट आहे. तसं प्रत्येक राज्यात व्हायला पाहिजे. पण आमचं म्हणणं असं की सेंट्रल गव्हर्नमेंटनीच करायला पाहिजे. राजहंसच्या ऐकणाऱ्या सगळ्या वाचकांनी शह आणि काटशह हा भाग जरूर वाचावा. आत्ताच्या सगळ्या भागामध्ये ज्या काही थोड्याशा उल्लेख आलेले आहेत ते पुस्तकात नसलेले उल्लेख आलेले आहेत. त्यांचाही संदर्भ तुम्हाला नीट समजेल. आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिसमध्ये उतरल्यानंतर नवशिक्याची कशी फरफट होते याचं सुंदर वर्णन तुम्हाला पहिल्या भागातही वाचायला मिळू शकेल. डॉक्टर राजीव जोशी, आपण इथे आल्याबद्दल राजहंसतर्फे मी आपले आभार मानतो. मी डॉक्टर श्रीरामगीत तुमचे मनापासून आभार मानतो. आणि राजहंस प्रकाशननी हे पुस्तक पब्लिश केल्यामुळे त्याला मान्यता मिळेल असं मला वाटतं. की जे व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती लिहून अनेकांनी ज्याचं कौतुक केलं त्याच्यापेक्षा जास्ती कौतुक मला असं वाटतं की राजहंस प्रकाशनाने हे प्रकाशित करायचं असं ठरवलं. कारण की एक स्टँडर्ड त्याला राजहंसी मोहोर म्हणायला पाहिजे. आणि याच्यात मी तुम्हाला गंमत सांगतो की माझ्या बायकोचा त्या पुस्तकाच्या सुरुवातीला उल्लेख आहे. तिचा प्रचंड विरोध होता हे पुस्तक छापायला की हे सगळ्याच व्यवसायामध्ये कटुगोड गोष्टी असतात, आपण का छापायच्या. म्हणून मी माझ्या एका मित्राला सांगितलं की बाबा तू इंडिपेंडेंटली वाच आणि तू ठरव. तो आणि त्याच्या बायको आमच्याकडे आणि त्यांनी तिला विचारलं की राजहंस प्रकाशनने छापलं तर तुझी काय हरकत आहे का. ती म्हटली राजहंस प्रकाशन छापणारच नाही. मग म्हटलं आपण हे स्टँडर्ड ठरवू की राजहंस प्रकाशनने छापलं तर आपण छापू, नाही तर आपण हे छापायचं नाही. त्याच्यानंतर मी राजहंसकडे गेलो. त्यांनी मला सजेस्ट केलं की मित्रांनी की त्यांच्याकडे जाऊन एक कोणीतरी ज्यांना लेखन चांगलं आहे की नाही ह्याची जाण आहे अशानं ठरवू देत की पब्लिश करायचं की नाही. देर शुड बी एक्झामिनर टू पास अ डॉक्टर, असं देर शुड बी एक्झामिनर टू पास द बुक. आणि हे तिने मान्य केलं. तुमची अर्पण पत्रिका विलक्षण वेगळीच आहे. 1970 पासून ते 2024 पर्यंत पुण्यात आणि महाराष्ट्रात काय काय घडत गेलंय आणि कोणकोणच्या कॉलेजमध्ये काय झालंय या सगळ्याचा मी साक्षी असल्यामुळे आत्ताच्या आपल्या गप्पा बरोबर बारकाईने, तुम्ही जरी नावं नाही घेतली तरी ती नावं माझ्या डोळ्यासमोर अशी उभी राहत गेलेली आहेत. तुमच्या
स्पष्ट वक्तेपणाचंही मी कौतुक करतो. धन्यवाद सर. शह काटशह या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. आणि बाकी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याचाही फीडबॅक आम्हाला नक्की द्या. एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांनी नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा आपला पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर पॉडकास्ट ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.